मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना फक्त एकच गोष्ट सांगायची की 5 वर्ष ना तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा, मग कळू दे सगळ्यांना की शेतकरी किती महत्त्वाचे असतात. असंच बसलं. बरं, शेतकरी आत्महत्या प्रश्न मला खूप वर्षापासून त्रास देतोय. मी नको तेवढा सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे त्या बाबतीत म्हणजे मला त्रास होतो त्याचा. समजा ह्या 2 मुलांचे वडील शेतकरी असून त्यांनी आत्महत्या केली तर काय होईल हा विचार आला. बरं, कोण आहे माणूस तो ज्याच्यामुळे तुमच्या ताटात जेवण आहे? म्हणजे मी शिक्षणाच्या याच्या गोष्टीवर शेवटपर्यंत थांबलो. मी नाही म्हणजे नाही म्हटलं, मी बदलणार नाही. मराठी चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून कधी मदत झालेली नाही आजपर्यंत. सर जसं म्हणाले आता, समजा 5 करोड लोकांनी जरी हा सिनेमा बघितला, 200, 300, 100, 500 रुपये तिकीट काढून, तरी त्याचं मल्टिप्लिकेशन केलं ते काही करोडच्या वर जातं. ती शेतकऱ्यांना मदत, त्यातनं शेतकऱ्यांना मदत कशी करायची ते आमचं प्रोडक्शन ठरवणार आहे. त्यांनी ठरवलं पण येते. माझे महाराज हे अख्ख्या देशाचे महाराज आहेत. महाराष्ट्राचं तर ते दैवत आहे, पण देशाचे महाराज म्हणजे शेतकरी आत्महत्या ही समस्या मला वाटतं देशभरात आहे. आणि आम्ही अवॉर्ड्सला भेटत गेलो तेव्हा मी म्हटलं सरांना की मला तुमच्यासोबत काम करायचं आणि सरांनी मला हे मूवी दिलं पुन्हा शिवाजीराजे भोसले. बरं, ह्या महाराष्ट्रात काय, ह्या देशात एकच माणूस आहे, ओनली वन पर्सनॅलिटी ज्याचं लोक ऐकतील आणि त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी शहाजी भोसले. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आम्हाला सगळ्यांनाच मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ह्या सिनेमाचा एक आजही त्या सिनेमाच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत. तर हा येऊ घातलेला सिनेमा करताना सर तुमच्या डोक्यात काय विचार होता की आपण आता दुसरा पार्ट घेतोय आणि मुळात ट्रेलर बघूनच ट्रेलर एकतर प्रचंड आवडला आहे आणि यावेळी महाराज हे शेतकऱ्यांचे दाखवण्यात आलेत, त्यामुळे हे वेगळं प्रत्येकाला भावलं आहे. ट्रेलरच्या खालच्या कमेंट्स आम्ही वाचतोय की सरांनी काहीतरी वेगळं प्रयत्न केला आहे की आमचे महाराज शेतकऱ्यांचे झाले आहेत, हे पाहून जास्त आनंद झाला आहे. तर यावर तुमची काय प्रतिक्रिया? मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा सिनेमा झाला आणि त्यावेळेला ना आपण मराठी माणूस कधी कधी आज आपण थांबतो, मग आपण कोणातरी दोष देतो. मग मी सगळे धंदे ह्यांनी घेतलेत किंवा सगळं म्हणजे प्रत्येकाने एक हॉटेल ह्यांनी चालवायला घेतलेत, हे त्यांनी घेतलंय. हा होता की आपण काही करत नाही, असं मला असं वाटत होतं की आपण उठून काहीतरी करायला हवं. तो सिनेमा झाला, त्याचा दुसरा भाग होणे नाही आणि तो माझ्याकडनं होणे नाही, कारण तो ज्या प्रोड्युसरचा त्यांनी करावा पुढे, त्याची इच्छा असेल तर. मागे त्यांनी मला इच्छा प्रकट केलेली, त्यावेळेला मी त्याला 1-2 आयडियाज सांगितलेल्या, तर त्याला काही त्या फार आवडल्या नव्हत्या, त्यामुळे ते राहिलं. हा सिनेमा आणि त्या सिनेमाचा म्हणजे लांबून लांबून संबंध नाही, काहीच घेणं देणं नाही. म्हणजे त्यातलं एकही आपण कॅरेक्टर पण मी आणि मुद्दाम त्यातलं एक कॅरेक्टरही घेतलं नाही, कारण ती एक गोष्टच वेगळी होती. त्याला त्याची एक आयडेंटिटी राहू दे त्या पिक्चरची. ह्या पिक्चरमध्ये कारण विषयच तो नाही आहे. हा विषय यायला ना एक ऑड कारण आहे. म्हणजे कधी कधी आपण कधी म्हणतो विषय कसा सुचला. मला सुचला कारण मी नाळ 2 पिक्चर बघितलं. नाळ 2 पिक्चर बघितलं आणि मला पिक्चर आवडला. नाळ 1चं एक त्याचं नाव होतं, खूप सुंदर पिक्चर. नाळ 2 बघितला. मला त्यातली मुलं म्हणजे ना मी वेडाच झालो. ती मुलगी आणि ह्याला बघून ना मी म्हटलं नॉर्मली काय होतं आपल्या सिनेमात कुठले म्हणजे मराठी हिंदी मुलं ना आगाऊसारखी कामं करतात. म्हणजे त्यांचं वय असतं 5 पण ते साधारण 15 वर्षाच्या मुलांसारखी बोलतात आणि ते त्या मुलांचा बिचारांचा काही दोष नसतो, हे डिरेक्टर त्यांना करायला लावतात. तर हा पिक्चर बघून आज प्लेझंटली सरप्राईज की मुलांनी मुलांसारखं कामं केलं आणि इतकं सुंदर काम केलं. तर मी त्यांना घरी बोलवलं जेवायला. म्हणजे आय जस्ट फेल्ड लाईक मी त्यांना म्हटलं की गिफ्ट देऊ आणि घरी बोलू. आणि मी घरी बसल्याने त्यांना विचार केला ह्यांना म्हणजे आपण एक हावरट होतो ना, असं मी म्हटलं की अरे ह्यांना घेऊन एक पिक्चर करायचा. बरं, मुलं म्हटल्यावर आपल्याला ती पटापटा मोठी होतात, म्हणजे लवकर करायचं ह्या थॉटमधनं मी होतो आणि तसंच बसलो. बरं, शेतकरी आत्महत्या प्रश्न मला खूप वर्षापासून त्रास देतोय. मी नको तेवढा सेन्सिटिव्ह आहे म्हणजे त्या बाबतीत. म्हणजे मला त्रास होतो त्याचा.
की किती 1,000 रुपयासाठी कसा माणूस एक आत्महत्या करू शकतो. बरं, आपण अशा देशात आहोत जिथे 14 लाख कोटींचं कर्ज माफ केलंय इंडस्ट्रियलिस्ट किंवा मोठमोठ्या बिझनेसेसचं. त्याच देशात 1,000 रुपयासाठी माणूस कशी आत्महत्या करू शकतो हे माझ्या डोक्यात खूप वर्षापासून होतं. आणि मग एकदा सहज बसलेलो आणि मी म्हटलं की समजा ह्या 2 मुलांचे वडील शेतकरी असेल, त्यांनी आत्महत्या केली तर काय होईल, हा विचार आला. आणि मग मी लिहायला घेतलं, बरं, हु विल रिॲक्ट एक्स्ट्रीमली अँग्रीली, चिडून कोण त्याला रिॲक्ट करेल, की ज्यांनी ह्या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, की ज्यांनी बळीराजा त्यावेळेला म्हणजे कसं काय काय कायदे होते, पाण्याचं अजूनही आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा कुठलेही गड किल्ल्यावर बघा पाण्याची कुंड आहेत, त्यापासून तो विचार केलेला एक राजा आपला. म्हटलं शिवाजी महाराज जर का आजच्या परिस्थितीत आले तर काय होईल. आणि इतकं म्हणजे ते आल्या मला शेतकऱ्यांचं मला ते मांडायचं होतं कुठेतरी, ही मुलं आणि महाराज. मग काय म्हणजे मला वाटतं की हा मी सगळ्यात लवकर संपवलेला स्क्रीन प्ले असेल. एक रायटिंगची प्रोसेस असते, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट सुचली तर ती असं नाही की जसं मी अस्तित्व लिहायला मला सुचली गोष्ट त्यानंतर मला 1.5 वर्ष लागलेलं तो सिनेमा लिहायला. म्हणजे मला स्क्रीन प्ले तर हेच सापडत नव्हता कसा तोडायचा तो. तसा ह्याचा मला काही म्हणजे ते येत गेलं आणि मग मी एक आमचे नागपूरचे श्याम पेटकर म्हणून आहेत, त्यांनी मला वाटतं 13 नावाचा सिनेमा केलेला. तर मी मकरंद नानासपूर येतं हा शेतकऱ्यांबरोबर काम करतो म्हणून मकरंद नानासपूरला विचारलं, तो म्हणाला तू त्याच्याशी बोल. मग त्यांनी मला काही इनपुट्स दिले आत्महत्यांचे काय होतं, पण त्यांची हेल्प झाली. आणि डायलॉगसाठी मला सिद्धार्थ साळवी आणि आमचा एक संजय पवार नावाचा एक डोक्यावर पडलेला रायटर आहे, जो म्हणजे लिहिलं त्याच्या कधी कधी ना त्याच्या लेखनात असं काहीतरी येऊन जातं. त्यांनी इतकं सुंदर लिहिलं ते काही सीन आणि मग झालं स्क्रिप्ट. आणि पण बजेट जरा मोठं होतं याचं, कारण याच्यात ॲक्शन होते. म्हणजे मला शेतकऱ्यांचा प्रश्न मांडायचा आणि तो एका डॉक्युमेंटरी फॉर्ममध्ये किंवा एका काय म्हणतात त्याला आर्ट फिल्म फॉर्ममध्ये मांडला, तो मला पोचवायचं होतं. पोचवायचं ह्या कारणासाठी होता की आपल्या महाराष्ट्राची पॉप्युलेशन किती 13-14 कोटी असेल, त्यातले अर्निंग मेंबर्स किती असेल, असं पण 5 कोटी अर्निंग मेंबर्स धरूया. तर 5 कोटी लोकांना जर का सांगितलं तुम्ही महिन्याला 1 रुपये द्या, ते 5 कोटी द्यायला तर वर्षाला 60 कोटी होतील. मला ह्या पिक्चरमधनं म्हणजे मला अवेअरनेस गव्हर्नमेंटला अवेअरनेस द्यायची गरज वाटत, त्यांना माहिती आहे. पण त्यांच्या पद्धतीने काय करतात, मी म्हटलं लेट अस नॉट थिंक अबाउट व्हॉट द गव्हर्नमेंट इज डुईंग, बट लेट अस थिंक अबाउट व्हॉट यू कॅन डू. म्हणजे ह्या ह्याच्यात कुठेतरी एक मुवमेंट आली ना, समजा की आपण एक 10 शेतकऱ्यांचे पण म्हणजे अजूनही रोज आत्महत्या होते. म्हणजे मला त्याचं काही लॉजिकच कळत नाही. 1,25,000 लोकांनी 10 वर्षात आत्महत्या केली, विच इज शॉकिंग. म्हणजे आपण बरं कोण आहे माणूस तो ज्याच्यामुळे तुमच्या ताटात जेवण आहे. मग मी तो झाला, पण मग त्याला तो दाखवायचा असेल लोकांना, म्हणजे आय वॉन्ट टू गेट इन द ऑडियन्स, इट हॅज टू बी पॅकेज्ड. आपल्या इथे आपला जिन्नस काय त्याच्यापेक्षा ते पॅकेज आपण कसं करतो ते खूप महत्त्वाचं असतं. मग त्यात थोडंसं ॲक्शन आणि एक भयंकर चिडलेली शिवाजी, हे महाराज जे येतात इथे तेच जी परिस्थिती आहे. पण त्याचं मग मला थोडंसं आता आहेच मिळालं आहे मला एक काय म्हणतात त्याला, तर मग एक काही प्रश्न मला खूप भेडसावतात. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी अशा काही सोसायटी जिथे मराठ्यांना घेत नाहीत, इट्स मोस्ट शॉकिंग. मला एकाने प्रश्न विचारला, माझा एक तो पहिला टीजर आला तेव्हा, की तू काही समाजात काही तेढ निर्माण करायची. म्हटलं नाही ना, जी आहे ती मी नको म्हणतोय, त्याच्यातनं मी कधी निर्माण करणार आहे. जी आहे ती मी अंडरलाईन करतो की नका ठेवती. तर ह्या गोष्टी मला करता आल्या आणि मला खूप आनंद वाटतो. आणि परत तो सिनेमाचा पार्ट 2 आहे असं म्हणून कोणी गेलं तर देल बी डिसअपॉइंटेड, पण ते न विचार करता गेले तर देल बी प्लेझंटली सरप्राईज्ड, हे मी सांगतो. सिद्धार्थ बोडके म्हणून महाराजांची भूमिका साकारायची, म्हणजे सिद्धार्थलाच या भूमिकेसाठी कास्ट करायचं हे कधी ठरलं? माझं हे ठरलेलं की असे शिवाजी महाराज पाहिजेत, ते आधी कुठल्या ॲक्टरने नाही केले. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फ्रेश पाहिजे की हे माझे शिवाजी महाराज. म्हणजे आता चिन्मयनी केलं आहे किंवा काश्मीरनी केलं आहे, मी केलं आहे, माझं तर काही
दुरान्वये काही संबंध नव्हता, कारण ॲक्शनची कर आहे. पण सिद्धार्थ बोडके हा थिएटर केलेला नाशिकचा बरी सिन्सिअर नट, जसं काम मी पाहिलेलं, त्यामुळे सिद्धार्थच हे माझं फिक्स होतं. म्हणजे मी त्याला जेव्हा भेटायला बोलवलं, त्याला बोललं तूच महाराजांची भूमिका करणार आहेस. आणि ते जराच असं वजन होतं. म्हटलं याच्यामध्ये महाराज ॲक्शन करतात, ते मला महाराज तसे दिसायला हवेत. आणि खूप लोकांनी मला सांगितलं कुठे एस्टॅब्लिश्ड घे नट, पण मी म्हटलं नाही, मला त्याच्याबद्दल खूप कॉन्फिडन्स होता. आणि मी सांगतो ना, तो खूपच काय म्हणतात त्याला, तगडा नट आहे. म्हणजे मला नावं पण अशी होती जी फार मला दिसता कामा नाही. म्हणजे विक्रम गायकवाड हा माझ्या नाटकात काम करतो मुलगा, तो इतका गुणी नट आहे. त्याला पण मी जेव्हा कास्ट केलं किंवा मंगेशला, मला खूप लोक म्हणालेले की आता हे मंगेश पण खूप काम करत नाही, आपण घेऊ की आपल्याला मिळतील. म्हटलं मी जे ठरवलं ते मला नट पाहिजे. आणि आज ज्यावेळेला विक्रम गायकवाडला लोक बघतात ना, ते म्हणजे मला काही लोकांनी सांगितलं, अरे हे कसं सुचलं तुला, इतका सुपर नट आहे. म्हटलं तो नट चांगलाच असतो, आपणच त्या काय म्हणतात त्याला, सयाजी मला हवाच होता. कारण सयाजी सो ते कॅरेक्टर बघितलं तुम्हाला ते लक्षात येईल, ते फक्त सयाजीच करू शकतो त्याने जे केलं आहे ते. त्यामुळे एक नटांच्या बाबतीत आज ब्लेस्ड. ही दोन मला बरं ह्यांनी प्रूव्हच केलं आहे की मी यांना घेऊन बरोबर केलं आहे. कारण हे मी पिक्चर संपल्यानंतर यांना नॅशनल अवॉर्ड मिळालं आहे. त्यामुळे ह्यांनी ते प्रूव्ह केलं आहे, सिद्ध केलं आहे की आम्ही चांगले नट आहोत. अशी ती कास्ट. अजून एक सरप्राईज नट आहे, तो तुम्हाला मी 3 दिवस आधी सांगेन. तो मुद्दाम आम्ही सरप्राईज ठेवला आहे. सांगू नको ना, ते तो म्हणजे ते ना. सर, एरवी मराठी सिनेमा म्हटलं की थिएटर किंवा बजेट कमी याच समस्या हायलाईट केल्या जातात. पण दिग्दर्शक म्हणून तुम्ही इतके छान छान चित्रपट आजवर दिले, तर तुम्हाला काय वाटतं, खरंच या समस्या आहेत का? आणि याला जोडून एक प्रश्न, तुमच्या मते एक चांगला चित्रपट म्हणजे काय? पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपल्याला थिएटरची समस्या नाही आहे, हे मिथ आहे. जे ओरडतात ना ते खोटं बोलत नाहीत. पण काय असतं की हे जे थिएटरवाले आहेत हे कोणाच्याही बापाचे नाही, ते धंदा करायला बसलेले आहेत, त्यांना पैसा मिळतो तिकडे ते देतात. मग तो कुठल्याही भाषेचा असतो. एकतर महाराष्ट्रात किंवा मुंबईत प्रिडॉमिनेटली, आणि मुंबई जसं मी म्हणतो ना, मुंबई ही मंडी आहे सिनेमाची. मुंबईत मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडा सगळे त्या भाषेत रिलीज होतात. आणि चालला तो थिएटरवाला काय बघतो की मला किती सारे, बरं बेसिकली शेअरिंग आहे, भाडं नाही आहे. भाडं असतं तर मराठी सिनेमावर अन्याय झाला असतं. इथे शेअरिंग आहे. म्हणजे एक 10,000 रुपयाची तिकीटं विकली तर 5,000 थिएटरवाला ठेवतो, 5,000 समोरच्याला देतो. तर तो तिकडे बसलेला मालक हे बघत नाही की 10,000 कोणी दिलेत मला, मराठी सिनेमाने दिलेत, हिंदीने दिलेत की गुजरातीने दिलेत, तेव्हा तो देतो. होतं काय आपलं की आपल्यालाच वाटतं की आपला पिक्चर 3ऱ्या आठवड्यात चालेल, तर तो का ठेवेल 2 आठवडे? जर कोण लॉसमध्ये जात असेल, त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रिकचे पण पैसे निघत नसतील त्या शोचे, तर तो का ठेवेल? आणि चालला की आता दशावताराचं एक्झाम्पल घ्या ना. म्हणजे मी शुक्रवारी मी ऑलवेज फॉलो करतो ते. शुक्रवारी समजा एका थिएटरला दशावतारला 3 शो असतील ना त्या पहिल्या आठवड्यात, तर संडेला तिथे 11 शो होते. त्या थिएटरवाला सांगायलाच लागत नाही की मला शो वाढवून दे, तो ऑटोमॅटिक वाढवतो. त्याच्याकडे खूप शो असतात, तो ते बघतो ना, आज ह्याला बुकिंग जास्त आहे का त्याला बुकिंग जास्त आहे, त्याला 1 रुपया मिळत असेल ना जास्त, तो मराठी पिक्चर लागला. प्रॉब्लेम एक आहे की हा खूप काय म्हणतात त्याला इम्पॉर्टंट विषय आहे, जो सगळ्यांनी म्हणजे राईट फ्रॉम ऑल आमचे जे लीडर्स आहेत जे मराठी करतात ते, आणि गव्हर्नमेंट ह्यांनी उचलून धरायलाच पाहिजे. नाहीतर मी जाहीरपणे म्हणायला तयार आहोत की मराठी आम्ही शंड आहोत. इथे पिक्चर जेव्हा लागतो पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात जे बुकिंग होतं त्याचे 50% शेअरिंग आहे. म्हणजे 50% थिएटरवाला घेतो, 50% प्रोड्युसरला देतो. मराठीला तो 45% का देतो? आणि आपण का गप्प बसतो? म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, तुम्ही तिकडे 2nd क्लास सिटीजन असं सांगणं आहे ना, का बाबा तुम्ही आम्हाला काही ॲडव्हान्टेजेस देत आहे का? आमच्या शोला तुम्ही समोसा 50% मध्ये विकताय का? आमच्या इथे तुम्ही काही AC
भाडं कमी लावताय का? काही नाही करता तुम्ही. मग मराठीला पहिल्या 2 आठवड्यात 45% का? हा विषय पहिला उचलून धरला पाहिजे की आपण आपल्याच राज्यात आपल्याला बरं आपल्या इथे नाही, हे म्हणजे पुण्यात पण, ठाण्यात पण, सगळीकडे बरं पिक्चर चालतोय ना. हिंदी पिक्चर नाही चालत तरी तुम्ही त्याला 50% देताय ना. मग मराठीला तुम्ही 45 का देता? आणि हे महाराष्ट्रात म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपल्या एनीबडी कॅन वॉक ओव्हर मराठी माणूस, त्याचं उदाहरण ताजं हे आहे. म्हणजे आज मी कुठेतरी बातमी वाचली की चेन्नईमध्ये त्यांनी एक बिल आणतात की मराठी सिनेमा, तामिळनाडू, चेन्नई तेच तामिळनाडूमध्ये बिल आणतात की हिंदी गाणी, सिनेमा आणि ॲडव्हर्टाइजमेंट बॅन करतात ते. आता ते बिल येईल कधी का होईल मला माहिती नाही. आपण का सहन करतो सगळं? बरं आपण कधीच म्हणणार नाही ना की हिंदी बॅन करा की हे करा. निदान मराठी म्हणून त्यांच्यापेक्षा जास्त पण नाही मागत आम्ही, निदान त्यांच्या एवढं तरी द्या, त्यांच्या एवढं तरी द्याल. म्हणजे शेमलेस आहे, ॲब्सोल्युटली शेमलेस आहे. आता याच म्हणजे डिस्कशन सुरू झालं तर त्याला जोडून की आत्ता जे काही मराठी चित्रपटांच्या बाबतीत घडतं आहे ते अनफॉर्च्युनेट आहे. म्हणजे जसं खालीद का शिवाजी, म्हणजे जो सेन्सॉर संमत चित्रपट आहे तोच फक्त भावना दुखावल्या जातील. नाही, ते मला वाटतं मराठीसाठी नाही आहे. मला वाटतं रेश्मा, मला वाटतं ते इन जनरलच झालेलं आहे. आता म्हणजे हिंदी पिक्चर आला असा काहीतरी आपलं कुठले सेंटिमेंट्स कोणाचे हर्ट झाले तर ते होतंच. आत्ता मनाचं श्लोकचं तेच झालं. पण माझं असं म्हणणं आहे की मग हे झालं समजा, आता मग बरेच म्हणजे मराठीतले बरेचसे नट आले पुढे सपोर्ट करायला, पण त्यांनी एक तासात निर्णय घेतला की नाव बदलायचं. ते का नाही थांबले? थांबू दे की. म्हणजे मी शिक्षणाच्या याच्या गोष्टीवर शेवटपर्यंत थांबलो. मी नाही म्हणजे नाही म्हटलं, मी बदलणार ना. पण मग तुम्ही बदललं तर मग काय होतं, हे प्रोत्साहन त्यांना पण मिळतं ना की आपण परत यांच्यावरती हल्ला केला तर हे नाव बदलतील. सो इट इज वाईस वर्स. आणि बरं मी कसं आहे की मी एक असं शिक्षणाच्या आईचा गोय मला काही मी ठरवून दिलं नव्हतं. माझं बेसिकली द एज्युकेशन सिस्टमला शिवी होती ती. इट वॉज नॉट अ शिवी टू एज्युकेशन. जी आपल्याकडे पद्धत आहे कित्येक वर्षापासून त्याला ती शिवी पण नव्हती. आईचा गो आपल्याकडे कोकणात म्हणजे आईचा नवराच आहे ना. कोणाला तरी वाटलं ती शिवी आहे, पण त्याला सेंटिमेंट्स कोणाच्या हर्ट व्हायची गरज नाही. मी सेंटिमेंट्स कोणाच्या हर्ट होऊन ना हे ठेवणारच नाही ना. कशाला खाजवून खरूच काढा. आता मनाचे श्लोक हे मानसी आणि श्लोक या नावाची लव्ह स्टोरी आहे ना. पण ठेवलं तर तुम्ही बरं नाही पण तुम्ही ठेवलेत ना नाव, ठेवलेत तर मग एका तासात नका बदलू. म्हणजे एकदा सेन्सॉरने पास केलं की एकदा सगळं हे झालं की कोणी त्याच्यावरती काही करू नये या मतात आम्ही आहे ठाम. पण मग ठाम राहा. म्हणजे हे आता हिंदीमध्ये पण ऐकलं आता. म्हणजे आपल्याला लक्षात असेल की हल्ली पिक्चर लागतात की काही प्रोपगंडा फिल्म्स आहेत, काही पब्लिसिटीच्या फिल्म्स आहेत, ते आपण करू नये बस एवढंच मी म्हणतो. बाकी कोणी एखादा माणूस उठेल आणि सांगेल मला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, मी काही करू शकतो, मला एखाद्या पार्टीचं प्रमोशन करायचं सिनेमा करायचं वाटतो, लेट हिम डू इट. ऑडियन्सने ठरवायचं त्या पिक्चरला जायचं की नाही. म्हणजे जसं आपण हे म्हणतो ना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणतो, तसं त्यांनाही आहे की. भवेश सर, गेल्या काही दिवसातले चित्रपट झी स्टुडिओचे पाहता, या चित्रपटाविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुमचं जे या चित्रपटाबरोबर जे नातं आहे तर त्याविषयी काय सांगाल? झी स्टुडिओज आणि महेश सरांचं नातं फार जुनं आहे. आणि प्रत्येक वेळी जेव्हा झी स्टुडिओ आणि महेश सर एकत्र आलेले आहेत तेव्हा एक चांगला चित्रपट ते करतातच, पण त्याचं प्रेझेंटेशन असेल आणि प्रेक्षकांपर्यंत पोचवणं असेल आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद असेल तो फार उत्तम राहिलेला आहे. ते धक्का असो, काकस्पर्श असो आणि शेवटचा नटसम्राट, शेवटचा पांघरुण होता त्याच्या अगोदर नटसम्राट झाला. हा 5वा चित्रपट आहे आणि
पहिल्यांदाच ऐतिहासिक असं चित्रपट म्हणायचं की नाही, ऐतिहासिक कॅरेक्टर आणि कॉन्टेम्पररी सिच्युएशन असं पहिल्यांदा एकत्र येऊन जास्तीत जास्त लपवण्याचं काम करणार होतं. चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि या वर्षाची दिवाळी सगळ्या महाराष्ट्रासाठी जरा लांबणार आहे. परत एकदा एक छान चित्रपट लोकांना बघायला मिळणार आहे. ही दोघे आहेत सिद्धार्थ पडद्याच्या मागून, म्हणजे ॲज अ वॉट एव्हर ही इज गोइंग टू अज्युम अ सर्टन स्टेटस आफ्टर द रिलीज ऑफ द फिल्म. तर सगळ्यांसाठीच ही दिवाळी छान असणार आहे. मंगेश सर, या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळी कास्ट, महेश सरांबरोबर तुम्ही काम केलं, पण यात एक वेगळा विषय आणि वेगळी कास्ट, याबद्दल काय सांगाल? एक पिढी, म्हणजे ही नवीन पिढी आहे, सिद्धार्थसारखी आता यंग पिढी आहेच, आणि तुम्ही सगळे अनुभवी कलाकार, तर कसं काय अनुभव? नाही, मुळात एक तर महेश सर जेव्हा कुठलाही सिनेमा करतात तेव्हा त्यांचा विचार हा युनिक असतो. आणि मला असं नेहमी वाटतं महेश सरांचा कुठलाही सिनेमा बघितला की वर्जिन आहे हा, असं घडलंच नाही कधी, हे पहिल्यांदाच दिसतंय. आणि या सिनेमाच्या कास्टिंगच्या बाबतीत पण माझ्या गोष्ट लक्षात आली की सरांनी जे आता मगाशी सांगितलं की मला सगळ्या बॅरियर तोडलेले किंवा बॅरियरमध्ये न अडकलेले नट मला पाहिजे होते. म्हणजे आज ही या दोन मुलांचं जेव्हा तुम्ही काम बघायला सिनेमामध्ये तुम्ही खरंच हॅवॉक व्हाल. इतकी सुंदर कामं केली दोन्ही मुलांनी. सिद्धार्थ हा मला जसं आता महेश सर बोलले, माझं तेच म्हणणं आहे की सिद्धार्थ हा आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये आता मराठी हिरो राहिलाच नाही कोणी. आपण आजही आपला मराठी सिनेमा हा कंटेंटवर मोठा होतो, पण कोणीतरी तो कंटेंट पुढे घेऊन जाणारा नट पाहिजे. आणि मला असं वाटतं की या नवीन पिढीतला सिद्धार्थ हा कंटेंट पुढे घेऊन जाणारा नट आहे. एक सिनेमा अख्खा एक नट जेव्हा पेलून धरतो किंवा तो पुढे घेऊन जातो तेव्हा आपण असं समजू शकतो की यस, आता नवीन पिढी जन्माला आलेली आहे, नवीन पिढी मराठी सिनेमा पुढे घेऊन जाणार आहे. ही सगळीच कास्ट एकदम मजबूत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सिनेमामध्ये तुम्हाला जे ॲक्शन्स बघायला मिळणार आहेत, ह्या ॲक्शन्स इतके ऑथेंटिक आहेत की उगाच मारधाड आहे असं तुम्हाला वाटणार नाही, एकदम ऑथेंटिक. आणि अजून महत्त्वाची गोष्ट मला असं वाटते की सरांनी एक गाणं, यात आपण ती आरती म्हणतो खरं तर नेहमी, पण त्या आरतीचं रूपांतर गाण्यामध्ये इतकं छान पद्धतीने केलं आहे आणि त्याचा वापर इतका छान केला आहे की एक कॉम्पॅक्ट पॅकेज पुन्हा शिवाजीराजे भोसलेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि मोडक आपला आनंद, हितेश मोडक आज मराठी इंडस्ट्री म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव कोणाचं येतं? अजय अतुलचं येतं. नंतर मग हळूहळू सगळे खाली नावं येत जातात. पण मी तुम्हाला सांगू का, हा हितेश मोडक आहे ना, हा जादू आहे, हा कमाल आहे. आणि हा सिनेमाच्या बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये तुमच्या लक्षात येईल की त्यांनी काय जादू केलेली आहे. सो हे ओव्हरऑल हे खूपच सुंदर पॅकेज आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले. आणि मला असं महाराष्ट्राच्या जनतेला सांगावंसं वाटतं की सध्या ओला दुष्काळ आला आहे. आपण शेतकऱ्यांची मदत वेगवेगळ्या पद्धतीने नेहमी करत असतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधनं त्यांची मदत होत असते, वेगवेगळ्या NGO मदत करत असतात. मराठी चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून कधी मदत झालेली नाही आहे आजपर्यंत. सर जसं म्हणाले आत्ता, समजा 5 करोड लोकांनी जरी हा सिनेमा बघितला, 200, 300, 100, 500 रुपये तिकीट काढून, तरी त्याचं मल्टिप्लिकेशन केलं ते काही करोडच्या वर जातं. ती शेतकऱ्यांना मदत, त्यातनं शेतकऱ्यांना मदत कशी करायची ते आमचं प्रोडक्शन ठरवणार आहे. त्यांनी ठरवलं पण येते. फक्त महाराष्ट्राच्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे किंवा एकच विनंती आहे की या माध्यमातनं, चित्रपटाच्या माध्यमातनं आजपर्यंत शेतकऱ्याला कधी मदत झालेली नाही आहे. तुम्हाला सुद्धा संधी आहे आणि आम्हाला सुद्धा संधी. सिद्धार्थ, जसं मंगेश सर म्हणाले की कंटेंट पुढे घेऊन जाणारा हिरो किंवा कलाकार असला पाहिजे, तर एक आत्ताची जी यंग जनरेशन तुमची आहे कलाकारांची, तुम्हाला निवड करताना फार वेगवेगळ्या पद्धतीने करायची असतेच, ते एक प्रेशर असतंच. म्हणजे तुमचं एक नायक असणं तेही मेंटेन ठेवायचं आहे तुम्हाला, तुमच्या वावरण्यातनं, तुमच्या भूमिकांमधनं, प्लस तुम्हाला व्हरायटी ऑफ रोल करायचे. जसं तू देवमाणूसमध्ये खलनायकी व्यक्तिरेखा साकारलीस, तर
हा बॅलन्स कशा पद्धतीने तू करतोयस आणि तुझा एकूण कलाकार म्हणून तुमच्या पिढीबद्दल तुला काय वाटतं की अशा पद्धतीचे सिनेमे कर? ऑनेस्टली तो बॅलन्स करणं मी खरंच एवढा विचार करत नाही त्या बाबतीत. म्हणजे एखादा रोल आला आणि जो तुम्हाला जरा अनकम्फर्टेबल करणारा असेल की हे मी केलेलं नाही आणि माझ्यापेक्षा खूप वेगळं आहे, तर ते प्रत्येक ऍक्टरला जरा अटेम्प्ट करत असतं. तर देव माणूसच्या वेळेला तेच होतं. आणि ह्या पर्टिक्युलर चित्रपटाच्या बाबतीत म्हणजे सगळंच जोडून आलं होतं. एक तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका होती, महेश सरांची फिल्म होती, त्यामुळे आय फील व्हेरी फॉर्च्युनेट की हा रोल आला. तर अशा रोलला आपण म्हणजे चूज करणं वगैरे हा विषयच येत नाही की आली ती ऑपॉर्च्युनिटी आपण ग्रॅबच करत असतो. त्याच्यामुळे ह्या म्हणजे आणि ऑनेस्टली इतर रोल्सच्या बाबतीत असं फार मी फक्त एकच गोष्ट प्रामाणिकपणे हे करतो की मी हे आधी केलंय का आणि हे मला थोडंसं अनकम्फर्टेबल करतंय का की हे अरे पण हे केलेलं नाही. तर मला असं वाटतं असा एखादा रोल असेल तर आपण ते जास्त चॅलेंज म्हणून स्वीकारायला मला आवडतं. आणि ही फिल्म सगळ्याच बाजूने माझ्यासाठी तशी होती, कारण मला याच्यामध्ये फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करायचं होतं, ऍक्शन करायचं होतं, याच्यामधला घोडे चालवायचं, घोडा कधी घोड्यावर बसला नव्हता. एक्झॅक्ट याच्या म्हणजे त्याच्यामुळे मी घोडाही शिकलो. तर आणि ऑल्सो एक खूप गंभीर आणि फार महत्वाचा विषय हे सगळं जोडून आलं होतं. त्याच्यामुळे आय टूक इट ॲज अ चॅलेंज आणि ते होतच. पहिली रिॲक्शन काय होती जेव्हा सरांनी विचारलं? मी खूपच शॉक्ड होतो आणि आय वॉज व्हेरी हॅपी, प्लेझंटली सरप्राईज की सरांबरोबर सगळ्यांनाच काम करायचं. आणि तेव्हा तर देवमाणूस बरोबर म्हणजे देवमाणूस झाला पण नव्हता, हा देवमाणूस मध्ये आहे हे माहितीच नव्हतं, कास्टिंगच झालं नव्हतं. हा, आणि तेव्हा असा अचानक सरांचा मला फोन आला होता, त्याच्यामुळे मी खूपच खुश होतो. नंतर ही फिल्म करण्याच्या आधी देवमाणूस मध्ये मी ऍक्टर म्हणून सरांबरोबर काम केलं, तेव्हा तर मला खूप मजा आलीच. पण म्हणजे ते डिरेक्टर आहेत या फिल्मचे, त्यांनी ते लिहिलं आहे, त्यांच्या बरोबर काम करतानाचा माझा एक्सपिरियन्स हा मी असं बोलायचं म्हणून किंवा उगाच प्रेस करायचं म्हणून नाही, तर जेन्युअनली माझा आतापर्यंतचा बेस्ट एक्सपिरियन्स होता. कारण इतकं शिकायला मिळालंय आणि इतकं शांत आणि सिक्युअर्ड वाटलंय की आता पण सेटवर जाताना म्हणजे सरांचं आहे की सर त्यांची एक पद्धत आहे कामाची की ते स्क्रिप्ट नाही देत, त्यांना असं वाटतं की ऍक्टरची स्पॉन्टॅनिटी त्याच्याने जाते. तर हे माझ्यासाठी नवीन होतं की आपण वाचलेलंच नाही, आपल्याला गोष्ट माहिती आहे पण काय बोलायचं हे माहिती नाही. पण त्यांच्या पद्धतीने त्यात काम करत असताना मला हे एक 10 दिवसानंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, आम्ही 50-55 दिवस शूट करत होतो, तर मला हे जाणवलं की मी खूप शांत आहे, मी खूप सिक्युअर्ड वाटतंय मला. म्हणजे आपल्याला असं नाही तर भरकटतो की आपण कुठे करतोय, ऑब्जेक्टिव्हिटी जाते. तर पूर्ण सरेंडर करून ते काम करताना मला फार मजा आली आणि मी शांत होतो. त्याच्यामुळे मला कदाचित वाटतं की सरांमुळे मी ते जे काही डिलिव्हर करू शकलोय इट इज ऑल बिकॉज ऑफ हिम. कारण कुठे अडकलो तर ते ऍक्टर पण आहेत, डायरेक्टर तर आहेतच, तर कुठे अडकत असेल तर एक ती छोटीशी गोष्ट सांगतात की ज्याच्याने आपला तो गुंता सुटतो आणि आपल्याला ते डिलिव्हर करता येतं. हिरानंदानीमध्ये घर घेत किंवा ओबेरॉयमध्ये घर घेण्याचा जो आनंद असतो ना, तो यांच्यावर काम करायचा असतो. म्हणजे मी खूप काम नाही केलंय पण मी काम केलंय. मी राजू पाटील जेव्हा होता तेव्हा मला राजू पाटील खूप सॉलिड डिरेक्टर वाटायचा. तो आज बिचारा आपल्यात नाही आहे. नंतर प्रवीणनी माझ्या 2 फिल्म ॲज अ प्रॉडक्ट म्हणजे प्रोडक्शनच्या 2 फिल्म डिरेक्ट केल्या. पण माझी एक गोष्ट लक्षात आली, प्रवीण तरडे यांचं पिल्लू आहे. सर जे करतात सेम प्रवीणची वे ऑफ थिंकिंग आहे, पण ओरिजिन इथनं आहे. आणि असा जेव्हा डिरेक्टर आपल्याकडे असतो ना, मला असं वाटतं प्रॉडक्ट सगळे चांगले येतात. कॉन्ट्रोवर्सी होते नाही होत तो भाग वेगळा आहे. तो तर म्हणजे जसं मनाची श्लोक कोणाला बंद पाडायचं आहे, कशासाठी पाडायचं त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे वैयक्तिक स्वार्थासाठी जर कोणी सिनेमात बंद पाडत असेल तर त्याला काय अर्थच नाही. तो कॉन्ट्रोवर्सी हा प्रश्न वेगळा, पण वेगवेगळी मांडणी करणं असे जे दिग्दर्शक लागतात त्यापैकी मला तरी असं वाटतं की महेश सर म्हणजे त्यांच्या सगळ्यांचे वडील आहेत. म्हणजे पुढच्या सिनेमात घ्या म्हणून नाही म्हणत. म्हणजे इतके सेटवरचं वातावरण किंवा सेटवरचा एक असं असतं ना कम्फर्टेबिलिटी, म्हणजे ते कधीच कुठल्याही नटाला तू असं काम करायचं नाही सांगणार, मला हे हवं आहे म्हणजे मला असं पाहिजे तर तू ठरव. आणि त्यातच मला असं वाटतं की ॲक्टरची
कॅपॅसिटी त्यात दिसते आणि अभिनयसुद्धा जेव्हा होतो तेव्हा तो नॅचरल होतो, तो मेकॅनिकल नाही. हाच प्रश्न मला तुला विचारायचा आहे, कारण महेश मांजरेकर सरांची जी शैली आहे की म्हणजे विषय वास्तव असला तरी तो मांडण्यासाठी कधीतरी इमॅजिनरी लेवलला जाऊन, कधीतरी फॅन्टसीचा हात धरून ते ज्या पद्धतीने कमर्शियली तो एक मोठं पिक्चर उभं करतात, तशी शैली मराठीमध्ये फार नाहीच आहे असं म्हटलं तरी चालेल. तर आत्ता ज्या पद्धतीचा एक रिअलिस्टिक सिनेमा असा मराठीचा जो एक हे आहे, अप्रोच आहे इंडस्ट्रीचा, तर त्याच्यामध्ये जेव्हा तुला असं कॅरेक्टर मिळतं आहे, असा मूव्ही मिळतो आणि अशा एका दिग्दर्शकाबरोबर तो रोल तुला कन्व्हिन्सिंगली करायचा आहे, तर तो अनुभव कलाकार म्हणून कसा? ते होतं ना बऱ्याच वेळेला करताना. सर म्हणायचे ना ते खूप खूप शटल होते, हे नाही पाहिजे मला, हे असं अपेक्षित. कारण मला पहिली लाईन त्यांनी अशी सांगितली होती की ह्या माझ्या चित्रपटातले जे शिवाजी महाराज आहे ते प्रचंड चिडलेले महाराज आहेत, त्याच्यामुळे मला तू चित्रपटात कधीच हसायलाच नकोय, फार ठराविक ठिकाणी तू हसशील, अदरवाईज मला तो अँगर तो खूप खूप जास्त अपेक्षित आहे. तर ते सुरुवातीला काही सीन्स करताना थोडंसं अरे हे थोडंसं जास्त अँगर होतोय का हा, किंवा काय असं कन्फ्युजन असायचंच. पण ते सांगायचं की नाही मला तेच पाहिजे. पण ते करता करता आता मला तेव्हा पण बऱ्याच वेळेला कळलं नसेल, आता डबिंग करताना ज्या वेळेला मी सिनेमा परत बघत होतो त्यावेळेला कळलं की येस हे का एक्सपेक्टेड होतं त्यांना आणि असंच का. तर ते खूप अनकम्फर्टेबल करणार होतं काही वेळेला की हे थोडं रिअलिस्टिक नाही वाटत आहे का, हे आपण कसं हे नॅचरल नाही वाटत आहे का, हे एवढं चिडू का. पण सर तिथे माझ्याकडून थोडं जरी झालं तरी सर मला सांगायचं की हे तर तसं होत आहे, ते नको आहे मला. तर मला असं वाटतं आणि मग आपल्या दिग्दर्शकावर आपण पूर्ण विश्वास ठेवूनच काम केलं पाहिजे. ते मी करण्याचा प्रयत्न केला आणि मग कळतं इव्हेंच्युअली की अरे ते का म्हणत होते, कारण त्यांना फिल्म पूर्ण दिसत असते, त्यांचं एक विजन असतं. तर येस म्हणजे ॲब्सोल्युटली. पण मी तेच म्हणतो की ते सांगायला होते की हे मला असं नको आहे, मला असंच हवं आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं आपण ते डिलिव्हर करायला थोडंसं सोपं जातं की नाही असंच करायचं आहे ना, त्यांच्या विजनने करायचं, मग ते कन्व्हिक्शन येतं, कारण ते त्यांचं कन्व्हिक्शन होतं. महेश सर, याला जोडूनच मुद्दाम हा प्रश्न विचारते मी की आत्ता तसं मंगेश सर म्हणाले की तुमच्या मेकिंगमध्ये तो एक ॲग्रेसिव्हनेस आहे, तो जो थॉट आहे तो तुमच्या फिल्ममधनं दिसतो. आणि आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की खाजवून खरूच काढायची नाही आहे, तर अशा वेळेला जेव्हा आपल्याला विषय मांडायचे आहेत तेव्हा एक लेखक दिग्दर्शक म्हणून त्या ॲग्रेसिव्हनेसला कुठेतरी बंधन येतं. नाही, काय असतं त्या विषयाची जी डिमांड असते, ह्या विषयाची डिमांड माझी ती होती की इट हॅज टू बी व्हेरी अग्रेसिव्ह. मी तुम्ही पांघरुण बघितलं तर पांघरुणमध्ये तसं काही नाही आहे, त्याच सिनेमाचं किंवा काकस्पर्श बघितलं तसं नाही आहे. पण ह्या सिनेमाची डिमांड ती होती. कुठेतरी लेखक आहे ना, जे मुख्य पात्र असतं त्याच्यातून लेखक बोलत असतो. तर मी लिहिलेला सिनेमा, मी लिहिला खूप अँगरमध्ये लिहिलेला सिनेमा आहे, कारण मला त्याचं खरंच अँगर आहे की ज्या राज्यात म्हणजे बाकी मोठ्यांचं मी म्हणत नाही, अगदी जरा बरे असलेले लोक डेस्टिनेशन वेडिंगवर जाऊन करोडो रुपये खर्च करतात. म्हणजे त्यांनी त्यांच्या जेवणातनं पापड कमी केला ना आणि तेवढे रेट फार्मरला दिलं तरी शेतकरी आत्महत्या वाचेल. अशा ह्याच्यात म्हणजे का कसा मरू शकतो शेतकरी, हा म्हणजे ते मला डोक्यात येतं. त्या मला राग खूपच होता. तो राग माझ्या कॅरेक्टरमध्ये येणं खूप गरजेचं होतं आणि ते सटल केलं असताना ते पोचलं नसतं. आणि मी हाच विचार केला की समजा महाराज आज असते तर ते खरंच चिडले असते की आता काय असतं, आपण ट्रेलर आल्यावर खाली खूप कमेंट येतात, महाराज एवढे चिडायचे का, कोणी बघितलं. महाराज कधीच चिडायचे नाही, म्हणजे हे जवळजवळ शिवाजी महाराजाचे काका असल्यासारखे म्हणतात की घरी असतात रोज सकाळी, ते कुठे चिडतात. हे माझं इंटरप्रिटेशन आहे. माझं इंटरप्रिटेशन म्हणजे ते चिडले आहेत ही परिस्थिती बघून. ज्या महाराष्ट्रासाठी लाखो मावळ्यांनी आपलं रक्त सांडले, त्या राज्याची स्थिती बघितल्यावर ते चिडणारच की. तर ते आता काय झालंय की सोशल मीडियामुळे ना रोज एक साधारण 1,00,000 डिरेक्टर बनतात, 1,00,000 कॅमेरामॅन बनतात, 1,00,000 लेखक बनतात. म्हणजे ट्रेलरच होता हा विषय मला मजा नाही. तू काय बघितलंस 3 मिनिटात.
म्हणजे त्याच्यात ते मग एडिटिंग जरा वेगळी पाहिजे होती. बरं मी फाइंड आउट करतो कोण आहे म्हणून, असं कळलं तर कळलं. तो कोणी नसतो, कुठला तरी संगमनेरचा काहीतरी एक सायकल रिपेअर करणारा असतो माणूस. ठीक आहे, म्हणजे त्यांनी बोला, माझं म्हणणं नाही, त्यांनी म्हणावं की मला ट्रेलर आवडला की नाही आवडला. संपलं. अजून एक कमेंट होती जर मध्ये कुठल्या तरी जर आता शिवाजी महाराजांची हाईट एवढी नव्हतीच. हे तर म्हणजे कधीपासून, म्हणजे मी ज्यावेळेला शिवाजी महाराज केले बरोबर होता. मी जेव्हा केलेले शिवाजी महाराज कधी पुन्हा शिवाजीराजे भोसलेमध्ये, तेव्हा मी खूप कमेंट टाकलेले की शिवाजी महाराज एवढे उंच नव्हते, ते 5 फूट 4 इंच होते. ह्यांनी टेप लावून मोजलेली. कुठेही असा फोटो आहे का? बरं ठीक आहे, आता मग ह्याला घेतलं तरी का त्यांना प्रॉब्लेम आहे? तर ते पण ठीक आहे, ते गंमत असते. म्हणजे लोक हल्ली काय एक्सप्रेसिव्ह झाले. म्हणजे मला तेच कधी कधी वाटतं ना, मी कायम असं म्हणतो की माझा असा प्रॉब्लेम झाला ना की मी दोन्ही काळ बघितले. म्हणजे टेलिव्हिजन नसलेला पण काळ बघितले. माझा जन्म 58-72 साली टेलिव्हिजन आला. माझ्याकडे घरी मी 25 वर्ष जसंपर्यंत घरी टेलिफोन नव्हता तो काळा. आमच्याकडे नंबर, मी काही निरोप द्यायचा असेल तर आमच्यापासून एक फरलंगभर राहणारे आमचे सुरई होते, त्यांचा नंबर देऊन ठेवलेला. मग ते सुरईंकडे फोन यायचा, बिचारे कोणतरी यायचं सांगा तुमचा फोन आला आहे. म्हणजे ह्या काळात राहिलेलो आम्ही. ते आजचा काळ म्हणजे त्यामुळे ना मला हे आधीचे लोक ट्रेलर पण नसेल त्याला, तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही पण खूप तरुण आहात. रेडिओ प्रोग्राम नावाचा एक विषय असायचा. तर रेडिओवर 15 मिनटं तर सिनेमाचं एक हे यायचं, गाणी म्हणजे कोणतरी बोलायचं. हे म्हणजे त्या रेडिओ प्रोग्रामवर लोक ठरवायचे पिक्चर बघायचं की नाही. त्यामुळे आजचं मी समटाईम्स शॉक्स मी, म्हणजे ह्याचा दिस इज द बिगेस्ट काय म्हणतात त्याला, म्हणजे अणुबॉम्बपासून जेवढा धोका नव्हता ना तेवढा ह्याच्यापासून धोका आहे पुढच्या 5 वर्षात, तेवढं लक्षात ठेवा. हा जो आपण वापरतो स्मार्टफोन, दिस इज गोइंग टू डिस्ट्रॉय मॅनकाइंड. दिस इज गोइंग टू डिस्ट्रॉय. आज नाही कळत, आजचा तो मला फायदा दिसतोय. दिस विल डिस्ट्रॉय मॅनकाइंड. आता रिलेशनशिप तर सगळे त्यांनी बरबाद केलेले आहेत. ह्यांनी तरुणांची फिटनेस बरबाद केलेला आहे. आम्ही बॅगा टाकल्या की धावत गेलोय बाहेर मैदानावर खेळायला. आज मुलं जातच नाही. त्यामुळे मला ना एक चीड होते. बरं आज मी मुलांची बोलतो म्हणजे तुम्हाला हे मी माझ्या मुलाला भवरा आणला पुण्यातनं जाऊन, तो रशिवाला, तो हसला माझ्याकडे बोलले ते. पण ते आता कळेल ना हळूहळू की हाऊ डेंजरस दिस इज. आणि त्यामुळे काय झालं, कोणी उठतो आणि कमेंट करतो, आणि जो प्रत्येकाला हक्क दिला जातो, त्याची माझी चिडचिड. त्याच्यावर मला एक पिक्चर करायचं आहे ट्रोलिंगवर. माझं म्हणणं आहे की मी सिनेमा केला बरोबर, आता मी पब्लिक डोमेनमध्ये टाकला, त्यामुळे पब्लिकला हक्क आहे मला सांगायचं की तुम्हाला आवडला का नाही आवडला. माझं काही म्हणणं नाही. तुम्ही त्याच्यावरनं तुमच्या डोक्यातला पिक्चर सांगता ते सोडा. तुम्ही त्याच्यानंतर माझ्या घरच्यांना शिवाय घालता. म्हणजे माझा एक थॉट आहे, माझा थॉट तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही सांगा मला नाही आवडलं. त्याच्यासाठी म्हणजे माझे अख्खं खानदान करायची काही गरज नाही. म्हणजे उद्या असंच कोणतरी सणकी 10 लोक निघाले तर तरी बी ब्लडशेड असं मला वाटायला लागतं कधी कधी. आणि त्यामुळे आता सिनेमा मी करतो माझ्या पद्धतीने, माझा त्या सिनेमाला ते मी आता एक सिनेमा केला आहे, तो तुम्हाला लवकर दाखवीनच मी. ॲब्सोल्युटली कमर्शियल नाही आहे. त्याच्यात ओमकार भोजने आहे आणि तो एकटाच आहे अख्खा पिक्चरभर. तो चालेल की नाही चालणार मला माहीत नाही. तो माझा एक्सप्रेशन ऑफ अँगर आहे. ते माझं एक्सप्रेशन ऑफ अँगर आहे अबाउट एव्हरीथिंग इन सोसायटी. म्हणजे हा जो मला राग आला ना याचा, तसं मला खूप गोष्टींचा राग येतो. तर त्या सगळ्या एक्सप्रेशन ऑफ अँगर तर सिनेमात दिसेल. त्यामुळे आहे तोपर्यंत करा की सिनेमे. चालणार नाही चालणार, आता तो पण जमाना गेला ना. म्हणजे आता हिंदी सिनेमाच्या अशा थोतरीत बसली आहे ना सगळ्यांच्या व्यवस्थित. मला बरं वाटतं आहे, बेस्ट पिरियड आहे. ते एक बॉय गर्ल नाचतो, इकडे काय तिकडे नाचतो, अख्खा पिक्चरभर धिंगाणा घालतो. पिक्चर नाही चालत, आम्हाला कंटेंट द्या. तेव्हा आपण आपल्या पद्धतीने करायचं. पण मला हा सिनेमा माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा सिनेमा आहे. कारण माझा शेतकरी आत्महत्या का करतो त्यांनी करू नये. त्याच्यासाठी आमचं चालू पण आहे की ह्या पिक्चरनंतर, ह्या पिक्चरमधनं पण काही आम्हाला शेतकऱ्यांसाठी देता आलं. पण मला एक ऑर्गनायझेशन काढायची ज्याचं नाव आहे नो फासी. आपण थांबू शकतो म्हणजे आपण त्यांच्याशी निदान बोलू तरी शकतो.
त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे 10,000 गोष्टी आहेत, पण त्यांनी मला त्याचे प्रॉब्लेम सांगावे तरी. याच्यावरती चालू आहे नो फासी नावाची मला एक NGO सुरू करणार आहे आत्ता. त्याचं मी काय म्हणतो त्याला अनाउन्समेंट करतो, पण मला त्याच्यात लोक अशी पाहिजेत ना जी तेवढीच सेन्सिटिव्ह आहेत आणि सोसायटीमध्ये थोडंसं स्टँडिंग असलेली लोकं पाहिजेत, तर लोक आपल्याकडे ऐकतील. आपल्याला ते आपल्याला हिरो मेंटॅलिटी आहे. म्हणजे आपण नेपोटिझमच्या गप्पा मारतो, लोक शिव्या घालतात, पण आपल्याला एक स्लेव्ह मेंटॅलिटी. आपण त्या हिरोचा मुलगाच बघतो हिरो म्हणून. अरे सैफ अली खानचा मुलगा कधी येणार हिरो म्हणून? का आहेत की खूप मुलं, आपणच ती हे लावली आणि आज आपण नेपोटिझमने शिव्या घालतो. आपण एक कॉमन घरातला आलेला मुलगा आणि हे त्याच्यात मी घाबरून म्हणून माझ्या मुलाला बोललो, बाबा तू नको करू तू काम. ते परत म्हणत त्याला कन्व्हिन्स केलं, बाबा तू, त्याला इच्छा होती ॲक्टिंग करायची, पण म्हटलं नको, आपण वेगळं काहीतरी करू. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला ते आवडतं. आपण पॉलिटिक्समध्ये पण पॉलिटिशियनचाच मुलगा सिलेक्ट करतो, आपण ॲक्टर म्हणून ॲक्टरचाच मुलगा सिलेक्ट करतो. त्यामुळे म्हणून मला ह्याच्यात कोणतरी असं पाहिजे नाव आहे की लोक ऐकतील. बरं, ह्या महाराष्ट्रात काय, ह्या देशात एकच माणूस आहे, ओनली वन पर्सनॅलिटी ज्याचं लोक ऐकतील आणि त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी शहाजी भोसले. आणि आता तुम्ही इतकं म्हणाल्यानंतर तो परत एक पुन्हा थोडासा विचारते की महाराजांबद्दलचं तुम्ही म्हणजे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्या कमेंट्स वाचल्या, पण ज्या पद्धतीने आता शिवाजी महाराज आमचे तुमचे यांचे त्यांचे ते असेच होते किंवा ते यांच्याच पुरती मर्यादित होते, त्यांनी हे केलं त्यांनी ते केलं, असा जो काही एक मोबाईलमुळे म्हणा सोशल मीडियामुळे म्हणा तो असं ते काय वैचारिक प्रदूषण जे आहे, तर हे लिहिताना जाणवलंच नव्हतं की हे सगळं नंतर झालं? नाही, मी लिहिताना तसं मी काही, बरं ह्याच्यात मी तो त्या ह्याच्यात शिरलोच नाही आहे. माझे महाराज हे अख्ख्या देशाचे महाराज आहेत. महाराष्ट्राचं तर ते दैवत आहे, पण देशाचे महाराज म्हणजे शेतकरी आत्महत्या ही समस्या मला वाटतं देशभरात आहे. आज UP-मध्ये पण आहे, आज पंजाबमध्ये पण आहे, आज डाऊन साऊथ पण आहे. पण मला वाटतं की भारतवर्ष जेव्हापासून झालं किंवा त्याच्याही आधी आपण जर का हिस्ट्री चेक केली तर खूप मोठे मोठे पर्सनॅलिटीज झालेले आहेत. पॉलिटिकली महात्मा गांधी झालेले आहेत, पण मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची इतकी मोठी पर्सनॅलिटी कधीच झालेली नाही. म्हणजे आपण महाराष्ट्रात आपण खूप प्राऊड आहोत, पण बंगालीत लोक शिवाजी नाव ठेवतात मुलांचं, डाऊन साऊथ शिवाजी नाव ठेवतात मुलांचं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना या देशभरात मार्केट केलं पाहिजे. ते देशाचे नेते आहेत. आपण काय झालं की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर डाऊन साऊथ पण मुघल घुसले असते. हा कोणी विचारच करत नाही की एक राजा आमचा ज्याच्यामुळे त्याला घाबरून तो औरंगजेब गेला नाही पुन्हा दिल्लीला, मेला येते. तर ते पर्सनॅलिटी तेवढी मोठी आहे ना, ते आपण हे करणं खूप गरजेचं आहे. पण ते लोक ते घेत नाही, आज घेत नाहीत. कारण आज काय झालं, आज थोडं काय डिवाइड अँड रूल पॉलिसी झालेली आहे. ती ब्रिटिशांची पॉलिसी आहे. आता ह्याला काहीच करता येत नाही ना. या सोशल मीडियाने ते इतकं चिखल करून ठेवलेलं आहे त्याचा. आणि एक दिवस त्या लोकांना कळणं गरजेचं आहे की वी आर बिग युज्ड. तुम्ही जर का तयार असाल वापरून घ्यायला तर लोक वापरणार तुम्हाला. आणि मला मी तसं काय याच्यात गेलो नाही. माझा विषय वेगळा आहे, पण उद्या मला उठून यांनी विचारलं की महाराज असेच चालले का, महाराज असेच घोड्यावर चढले, ते मग त्याला काही अर्थ नाही. त्याला उत्तर तुम्ही काही केलं म्हणजे आता मी म्हणतो की 5 लोकांना म्हणजे ह्याचं ऐकलं होतं, हे 4 लोक नाराज आहेत, त्यामुळे त्याला काही पर्याय नाही. पण मला नाही वाटत हे महाराज मला वाटतं त्या 5 जणांना आवडतील. हे खाली बोलताना त्यांना कसं असतं की आपण आता बघतोय ते कमेंट देणं गरजेचं असतं. ते काही त्याच्यात त्यांचं काही मला वाटतं वाईट इच्छा पण नसेल त्यांची, ते आपलं काहीतरी आपण बोलावं म्हणून. काय असतं म्हणजे मला कायम असं वाटायचं की खूप लोक असे असतात ज्यांना काहीतरी बोलायचं असतं खूप, पण त्यांना मीडियम नव्हतं. आता मीडियम मिळालं ना, कशावरही कमेंट करतात. तर त्यांना त्यांचा आवाज कोणीतरी ऐकतं किंवा कोणीतरी वाचतं, ह्याच्यात त्यांना आनंद वाटतो ना, वाटत नाही. अजून एक गोष्ट काय वाटते सर की ठीक आहे, प्रत्येकाला हक्क आहे, कमेंट करायचा हक्क आहे, बोलायचा हक्क आहे आणि आहेच आहे, त्यात काही वादच नाही. कोणाबद्दल तुम्ही कमेंट करताय, तुम्ही कोणाविषयी बोलताय हे तरी भान ठेवा.
म्हणजे ती जी म्हण आहे ना, अरे तेरा तेरा पगार कितना, तू बात कितना करताय, त्यातली गोष्ट. अरे एक अनुभवी माणूस आहे ना, त्याला तुम्ही काय शिकवणार? म्हणजे मी चित्रपटाच्या बाबतीतलंच नाही म्हणत, मी कुठल्याही बाबतीत म्हणतो. म्हणजे तुम्ही शरद पवार त्यांच्या बाबतीत एक छोटा कार्यकर्ता का बोलणार? बाळासाहेब ठाकरेंबद्दल एक छोटा कार्यकर्ता का बोलणार? उद्धव ठाकरेंबद्दल एक छोटा कार्यकर्ता का बोलणार? एकनाथ शिंदेबद्दल एक छोटा कार्यकर्ता का बोलणार? फडणवीसांबद्दल एक छोटा कार्यकर्ता का बोलणार? अरे त्यांनी एवढं भोगलंय त्यांनी, मग ते या पदाला गेले आहेत. तुम्ही काहीच नाही आहात. तुम्ही घरी फक्त तुमचा 15,000चा मोबाईल आणि टाईप करून सांगता हे असं असेल. हे किती चुकीचं आहे. तुम्ही तेवढी बुद्धी, तेवढे हुशार व्हा, तेवढं कर्तृत्व दाखवा, मग बोला. काहीही तुमची लायकी नाही. तुम्ही आपलं मिळालाय मोबाईल म्हणून टाईप करत बसायचं, हे भयंकर वाईट आहे. आणि खरंच हे एक दिवस आहे ना, सर म्हणाल तसं डिझास्टर करणार आहे. एक तर या मोबाईलनी आणि त्या सोशल मीडियानी ना या वयाच्या मुलांना नको तेवढं मोठं करून ठेवले. अतिशहाणे झालेत ते. म्हणजे घरच्यांनी कंट्रोल करून सुद्धा अतिशहाणे झालेत. त्यामुळे एकदम सगळं डेंजर प्रकार आहे. हा विषय घेणार आहे मी. Social media has become a misnomer actually. It has become an anti-social media. It shouldn't be called social media. त्रिशा आणि भार्गव, तुमचं सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन राष्ट्रीय पुरस्कारासाठी. आणि महेश सरांनी तुम्हाला खूप आधी ह्या चित्रपटाबद्दल विचारलेलं, तेव्हा तुमच्या दोघांची रिॲक्शन काय होती मला एक एक करून सांगा. त्रिशा. सरांनी माझं नाल 2 मूवी बघितलं होतं आणि मला सरांसोबत काम करायचं होतं. आणि आम्ही अवॉर्ड्सला भेटत गेलो, तेव्हा मी म्हणले सरांना की मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. आणि सरांनी मला हे मूवी दिलं, पुन्हा शिवाजीराजे भोसले. खोटं बोलतेस कुठे? आईला विचारा. तू बोललीस का मी बोललो मला तुझ्यावर काम करायचं? कोण बोललं? नाही, मी सांगितलं मला तुझ्यावर काम करायचं. तिने नाही सांगितलं मला काम करायचं होतं तुझ्याबरोबर, हो की नाही? आता मी म्हणतो 18/2023 डेट आता झाली आपण आलो घरी आलं. हा आता आलो तर मला ते बोलवलं तर की मला ह्याच्यावर फिल्म काढते. त्यांनी केली फिल्म आणि मग आठवली आपण 2-3 वर्षांनी ही फिल्म दिली. मग खूप आनंद आहे की मी ह्या फिल्ममध्ये तिथं झाला आहे तिथं. आणि तू बोलल्यानंतर चोळी मला लागले. अत्यंत मोठी आनंदी गोष्ट आहे. आणि मग मला आमचं जरा हिला नाही मजा आली काम करायला ना, आम्हाला मजा आली हिच्यावर काम करायला. मजा आली आहे मला काम करताना. किती दिवस काम केलं आपण? लक्षात येत नाही. 40 पाहिजे. आणि मला आवडलं काय, आणि मला आवडलेली गोष्ट म्हणजे ही मुलं शूटिंग नसली तरी सेटवर होती. ती एक सवय होती ना, ती कॅरेक्टर असायची तसे होते ते. म्हणजे शूटिंग नसेल तरी यायचे फिरायला. पण कधी किरकिर केली नाही, कधी नाही, कधीच नाही. ही पोरगी ब्लेसिंग. हा मुलं ब्लेसिंग आहेत खरं. की नॉर्मली कशा असते मुलं ना थकतात दुपारपर्यंत असं, मग त्यांची इरिटेशन सुरू होते. म्हणजे हिच्यापेक्षा मोठी असलेली मुलं पण इरिटेट होतात. पण अगदी आणि अख्खा सेटवर म्हणजे सगळ्यांना वापरून घेतले त्यांनी. त्रिशा, तू अवॉर्ड घ्यायला साडी नेसून गेलेली, तुझा लुक कोणी ठरवलेला? माझ्या बाबांनी. मी ठरवलं होतं की मला साडी घालायचंय, कलर आणि साडी करायचं माझ्या पाणी केलं होतं माझे बाबा. बाबांची इच्छा होती म्हणून तू साडी नेसलेलीस? नाही, माझी इच्छा होती साडी. मम्मीची इच्छा होती. मम्मीची इच्छा होती. माझी होती. मम्मीची इच्छा होती. माझी होती. मी आईला सांगितलं. आईची इच्छा होती. आईची काय इच्छा होती? काय नाही समजत. तू काय म्हणालीस आपल्या राष्ट्रपतीजींना? काय बोललीस तू तिकडे? काहीच बोलली नाहीस. थँक्यू पण नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटली. बस. आणि तिकडे अजून कोण सेलिब्रिटीज आले त्यांना तू भेटलीस? हो, फोटो पण काढलं. कोणाकोणाशी बोललीस तेच विचारायचं.
मी बोलले नाही, फक्त फोटो काढलं. राणी मुखर्जी मॅम, मोहनलाल सर, शाहरुख खान सर आणि विक्रांत मॅसी सर. विक्रांत मॅसी सर माझ्या आईचे खूप फेवरेट ऍक्टर आहेत. तुझे फेवरेट ऍक्टर कोण आहेत? रितेश देशमुख. म्हणतो मराठी बाणा. भार्गव, अवॉर्ड घेतल्यावरती तुला शाहरुख सर स्वतः येऊन भेटलेले, ती मुवमेंट तुझ्यासाठी कशी? तू मोठी होती माझी. मी तरी एपिसोडची चालू थांबा भेटते. मी गेलो तर हात पता, आता हात पता मा थरथर दाखवतो मी. आता हात मा अंदर फिरायला मी 2 मिनिटं स्पॉट होतो. मी पळूता काय तेव्हा एवढं होतं माझं की पळूता पाय मी काही एपिसोड होतो. मी तर तुम्ही दोघंही शाळेत जात असाल तर आता तुमची पुरस्कार तर मिळाले, आता महेश सरांबरोबर तुमचा सिनेमा येतोय, तर तुमच्या मित्रमंडळींची काय रिॲक्शन असते? मजा येते सगळ्या सिनेमामध्ये जी आता ही फिल्म तरी टुपई झाली, पण ही फिल्म तर टुपईत होणार ही मजा येते. आणि मराठी फिल्ममध्ये हिंदीमध्ये कोणी टर्न होत म्हणजे मराठी झालं तर महे मारायचं. मराठी ते डायरेक्टर माहीत माहिती अजून तोंड नाही, बाकी तो अत्यंत बघू. मी गार्डन मध्ये खेळायला जातच नाही. गार्डन मध्ये नाही, शाळेत. शाळेत जाते. मग शाळेत सगळ्यांना सांगितलंय तू महेश सरांबरोबर मूवी करते, त्यांनी बघितला तुझ्या सिनेमाचा ट्रेलर? नाही. मग तू दाखवला का नाही? स्कूल मध्ये आमची कॉन्व्हेंट स्कूल आहे, दाखवतच नाही. दाखवायला पाहिजे ना त्यांना. तू त्यांना सांगायला पाहिजे ना माझं ट्रेलर बघा म्हणून. मग तू डायलॉग त्यांना म्हणून दाखवते शेवटचा पहिला. आणि बरोबर ऍक्टिंग केलीस तसं तसंच. उभा राहा. बसू दे. तुला काय बसून बोलायचं आहे का उभं राहून बोलायचं आहे? बोल. मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना फक्त एकच गोष्ट सांगायची की 5 वर्ष ना तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा. मग कळू दे सगळ्यांना की शेतकरी किती महत्वाचे असतात. महेश सर, तुम्हाला विचारायला आवडेल, छत्रपती शिवाजी महाराज यांचं फार महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेच व्यक्तिरेखा, पण चित्रपटात सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे ज्या महाराजांनी स्वराज्य उभं केलं किंवा ज्या महाराजांमुळे आजही मराठी माणूस, म्हणजे महाराज म्हटलं की मराठी माणूसही येतच, पण तरीसुद्धा आज मराठी माणूस काही गोष्टींमध्ये मागे आहे. तर चित्रपट असो किंवा व्यवसाय असो किंवा कुठल्याही सामान्य मराठी माणसाने महाराजांकडून कोणती एक गोष्ट घ्यावी आत्ताच्या मराठी माणसाने, असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं ना की मराठी माणसामध्ये सगळं आहे, तो थोडासा लेडबॅक आहे. म्हणजे तुम्ही आता म्हणजे जे पेपरमध्ये चालतं बाकीच्या राज्यांची एक मानसिकता बघा, मराठीमध्ये काही नाही, कोणी येऊ दे आपलं. मराठी माणसाचं हृदय मोठं आहे, तर ते हृदय मोठंच ठेवावं, पण थोडंसं सेल्फिश होणं खूप गरजेचं असं मला वाटतं. म्हणजे मला कमाल वाटते की एक काळ होता गिरगाव, म्हणजे ना मी शाळेत होतो डॉन बॉस्को, ती माटून गेला. माझ्या शाळेत बरीच मुलं लालबाग परळमधली होती, फार नव्हती पण होती. पण ती ना आम्ही लालबाग परळला राहतोय सांगायला लाज वाटायची त्यांना, कारण तो ते मिलचा एरिया, मग त्यांना लाज वाटायची सांगायचं आम्ही कुठे राहतो. पण आज तो पण माझ्या खूप पिक्चरमध्ये येऊन गेला, कारण तो विषय पण मला खूप त्रास देतो. मी फिनिक्स मॉलमध्ये शॉपिंग करत नाही, कारण मला त्याचा राग आहे की तिकडे लाखो मिल वर्करचे रक्त सांडले. पिक्चर तर काय आमची घरची मुलं बिलं चला तिकडे मग थिएटर आहे म्हणून जातो, पण मी कधीच शॉपिंग करत नाही तिकडे. मला राग आहे प्रचंड की खूप लाखो मिल वर्कर, आणि ते मराठी होते सगळे, त्यांच्यात प्रेतावर उभी राहिलेली ही सगळी मॉल्स आहेत. तर आपण काही नाही केलं, म्हणजे तिकडची सगळी म्हणजे अख्खी पॉप्युलेशन तिकडे मराठी होती, गिरगाव मराठी होती, कुठे गेले ते? गेले बिचारे आपले. त्यांना कधी वाटलं नाही की बांधा की झोपड्या,
आज कोट रुपयाला जात आहेत झोपड्या. कोणी मानले झोपड्यात? मुंबईतला माणूस गेला त्यांनी असा कधी विचार केला की मी झोपड बांधेन. तो आपला विचार त्याला काढलं गेला. तो बदलापूर, मुंब्रा, कळवा का? तर ते मराठी माणसांनी थोडं सेल्फिश असणं खूप गरजेचं असं मला वाटतं. मोठा हृदय तर मराठी माणसात आहेच. मी तो बघा ना तुम्ही, म्हणजे आपण राहतो की शांतपणे इथे. म्हणजे एकाने मला असा प्रश्न विचारला की ते म्हटलं तसं की तू काय समाजात दुबळी निर्माण करतोयस का? मी म्हटलं नाही हो, दुबळी मराठी माणूस नाही निर्माण करत. तो तेच सांगतो की मला का नाही, माझ्याच राज्यात तुम्ही नाही मला बाहेर काढू शकत ना. तर ते आणि टॅलेंट नाही आहे का मराठी माणसात? तुम्ही नावं बघावं प्रत्येक फील्डमध्ये. पण आपण थोडंसं सेल्फिश असणं खूप गरजेचं असं मला वाटतं. आणि आपण एकमेकांना मदत करत नाही. आपण आमची इंडस्ट्रीचं प्राईम एक्झाम्पल आहे. आमच्या इथे फेल्युअर्स सेलिब्रेट केले जातात, फिल्म इंडस्ट्री सेलिब्रेट करते. त्यांना लाजा वाटत नाही की तुम्हाला समजा वर्षाला 2 पिक्चरच चालत आहेत, समजा ते 20 चालले तर 10 पट पैसा येईल इंडस्ट्रीत, जो त्यांनाच फायदा होणार आहे. कधीतरी एकत्र येऊन सांगतात का आपण पिक्चरचं प्रमोशन करूया? कधीच नाही. आणि हे मी दरवेळेला बडबडतो, पण ते कुणी करत नाही की या की एकत्र. साऊथची इंडस्ट्री आज सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे, कारण ते युनायटेड आहेत. ते त्यांना कुठे घुसू देत नाही कोणाला. तर ते आपण आपलं बघणं थोडंसं गरजेचं आहे. आपली लोक आपलं हे थोडंसं करणं खूप गरजेचं आहे. कारण इतकं हे राष्ट्र ह्या देशाचं सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्र आहे. ह्या देशाला जर का सगळ्यात जास्त टॅक्स जात असेल तर ह्या राज्यातनंच जातोय. तर मग आपण तरी मराठी माणूस इथला मागे का, हा प्रश्न मला खूप सतावतो. त्याच्यासाठी अजून मला 5-6 पिक्चर काढावे लागतील. एक कुठेतरी ते ना झंझोडायला. आणि एकत्र आलो ना आपण तर नाही कोणी येऊ शकत, कोणीच नाही. या माध्यम आहे, माध्यम नेहमीच सगळ्या लोकांसमोर जातं. म्हणून मला एक गोष्ट बोलावीशी पण वाटते सर, की ऑलरेडी आपल्याच घरात म्हणजे आपल्याच महाराष्ट्रात इतर लोकांचा मराठी माणसांना ऑलरेडी खूप त्रास आहे. तर मला असं वाटतं की मराठी माणसाला त्रास देणं कमी केलं पाहिजे. सगळ्यात आधी आपलीच माणसं आपल्याच माणसाला त्रास देतात. हे जर कमी झालं ना तर कुठेतरी एकमेकांबद्दल प्रेम वाढेल. आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायची वाटते, ही मराठी चित्रपटसृष्टी संदर्भातली नाही आहे, पण मराठी सिरियल किंवा या संदर्भात इंडस्ट्रीच्या संदर्भातलीच आहे. हल्ली एक फार विचित्र ट्रेंड सुरू झाला आहे. सिरियलचे पैसे द्यायचे नाहीत त्या नटांना, आर्टिस्ट लोकांना, बॅकस्टेज वर्कर्सला, आणि मग ती सिरियल बंद झाली की बँक करप्ट झालं म्हणून डिक्लेअर करून टाकायचं. पण यासाठी सुद्धा सर म्हणतात तसं ना, त्या सगळ्या नटांनी एकत्र सगळे आले आणि ठरवलं की या निर्मात्याकडे कामच करायचं नाही, तरच त्याला एक शासन मिळू शकतं आणि तरच पुढच्या सिरियलचे चित्रपटाचे पैसे त्याला मिळू शकतात. नंतर मग कुठल्या तरी संस्थेकडे जाणार की आमचे पैसे मिळवून द्या. ते त्यापेक्षा स्वतः ठरवा ना. म्हणून एक होणं गरजेचं आहे. म्हणजे उद्या मंगेश म्हणाला की मला तुझ्याकडे काम करायचं नाही, की सिद्धार्थ म्हणतो मी येतो तुझ्याकडे काम करायला. हे ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी आर्थिक दृष्टिकोनातनं सुद्धा आपली इंडस्ट्री सुधरेल. नाही आपल्याला वापरतात ना एकमेकांविरुद्ध, आणि आपण वापरलेच जातो आणि वापरले आपण म्हणत नाही मंगेश काय करतो मग मी पण नाही करत. बरं, दुसरी गोष्ट काय असतं की आज महाराष्ट्रची म्हणजे कला किंवा कल्चर कुठलंच नाही ना देशामध्ये. नाटक तर कोणी जवळपास फिरकू नये. म्हणजे मराठी नाटक 1 नंबर असेल तर दुसरं नाटक कुठले जवळ, म्हणजे आता हिंदीचं फार होत नाही, गुजराती होतात, बंगालमध्ये कधी नाटक म्हटलं तर हे मराठी 1 नंबर असेल ना तर साधारण 32 गुजराती असेल, 1 ते 31 होतात. नाहीच कोणी सर मध्ये नाही आहे. सिनेमा ह्या देशात सिनेमा आणणारा मराठी माणूस म्हणजे माझा कधी कधी वाटतं ना, हे लोक खूप मोठ्या लोकांची नावं घेतात फिल्म मेकर म्हणून. म्हणजे कोणी जवळपास फिरकत नाही विषयांतरांच्या जवळपास नाही. त्या माणसांनी त्या काळात केलेले पिक्चर बघा तुम्ही, शेजारी, माणूस, कुंकू, म्हणजे आवाजच करायचा नाही. दोहा के भारत तरी नव्हतं हे कुंकू बिंकू. म्हणजे तू विचार कर, पाथ ब्रेकिंग सिनेमे होते रे. आणि त्यांनी त्यावेळेला मराठी हिंदी केलेत. म्हणजे आज जे हे करतात ना साऊथवाले, ते त्यांनी त्यावेळेला केलेले.
मग त्या माणसाचं ग्रेटनेस फिनॉमिनल आहे. आपण आपल्याच माणसाचं कौतुक कमी करतो असं मला वाटतं. डॉक्टर कोटनीस केमर मी सांगतो पिक्चर किती पिक्चर केले जे पाथ ब्रेकिंग होते त्यावेळेला. आज मराठी इंडस्ट्री मागे का? मला ना आज मी सगळीकडे अपील करतोय, कधीतरी कोणाच्या डोक्यात ते अपील येऊ दे. एक साधारण समजा 60 पिक्चर होतात महिन्याला, असं आपण धरू वर्षाला, आणि ॲव्हरेज पकडा की कोण 6 करतो कोटी खर्च, कोण 3 कोटी 2 कोटी, आपण ॲव्हरेज असं धरू की तो 5 कोटी करतो आणि ॲव्हरेज 1 कोटी पब्लिसिटीवर खर्च करतो. जे 1.5 करतात, 2 करतात, 3 करतात, तर 6 कोटी असतात एका पिक्चरला. 6 कोटी इंटू 60 लोक, तर 60 लोकांचे साधारण एक 50 लोकांचा एकही रुपया परत येत नाही. एकही रुपया त्यांचे जातातच अजून. तर लॉस आहे. नाही तरी हे 6 कोटीनं एकत्र टाका ना. मी तुम्हाला गॅरंटी, आज जरी समजा 10 लोक बरोबर आले तर 10 लोकांना मी सांगेन मी तुला एक 4 वर्षांत तुम्हाला एक चेक देतो तेवढ्यात तुमच्या अमाऊंटचा. तुम्हाला मी अश्युअर करू शकतो की लॉस नाही, तुम्हाला प्रॉफिट ह्या ह्याच्यामध्ये तुमचे चालले, तुम्ही वाटेल तेवढं घ्या, पण तुमचं टाकलेले पैसे तर मिळतात, ह्याच्यात 1 रुपया मिळत नाही. हे मला माहिती आहे ज्यांना 1 रुपया मिळालेला नाही. तर आपण जर का पिक्चर तसा केला, आज कंटारा जो एक पहिला भाग आला तर 15 कोटीचा पिक्चर केला त्यांनी बिझनेस केला. आजचा कंटारा तर म्हणजे काही त्याला छपराच्या बाहेरच गेला आहे. त्यांनी हिंदी सगळ्यांच्या थोतरीत मारले. आपण का नाही करू शकत? आपल्याकडे सब्जेक्ट नाही आहेत, आपल्याकडे ॲक्टर नाही आहेत, आपल्याकडे आय थिंक देशात म्हणाल बघता ॲक्टिंग वाईज टॅलेंट आहे, आपल्याकडे बेस्ट टॅलेंट आहे, आपल्याकडे थिएटर आहे. पण आपण कधी ते करणार? आपण कधी आपला पिक्चर आला की त्याची रिकव्हरी मला वाटतं की UP-मध्ये पण झाली पाहिजे, पंजाबमध्ये पण झाली पाहिजे आणि महाराष्ट्रात ऑब्व्हियसली होईल. असं केलं तरच मराठी सिनेमा मोठा होईल. आणि त्यात ते 50% शेअरिंग दिलं तर ते मी सारखं सांगणार ना, जे माझं ऐकतायत काय पॉलिटिक्समध्ये किंवा आमचे मराठी लीडर, त्यांना मला एक कळकळीची विनंती आहे की हे आम्हाला जे सेकंड क्लास सिटिझन समजतात ना महाराष्ट्रात, ते तुम्ही नोटीस करा प्लीज. सिद्धार्थ, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. एकतर महाराजांची भूमिका ही तुझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहेच, पण तुझ्या फॅमिलीची आणि स्पेशली तितिक्षाची, कारण तुझा देवमाणूस चित्रपट असो किंवा हिंदीत आलेला चित्रपट असो, ती खूप मनापासून प्रमोशन करते, तिच्या अकाउंटला सुद्धा पोस्ट असतात, तर तिची काय रिॲक्शन होती? ती खूपच खुश झाली ऑफकोर्स. आणि ती माझं सगळ्यात मोठं सपोर्ट आहे. आणि त्याच्यामुळे तिचं कुठलं काम असेल किंवा माझं कुठलं काम असेल, आणि ती सगळ्यात मोठी क्रिटिक पण आहे. सो तिला काही आवडलं नाही तरी ती तितकंच सांगते आणि तितकंच मनापासून ती करते. रादर मी हे सगळं करू शकतो काही करते तिच्यामुळे. ऑल क्रेडिट गोज टू हर. आणि ऑफकोर्स ती खूप 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 जास्त करू शकते. तुमच्याशी सगळ्यांशी गप्पा मारून आम्हाला खूप छान वाटलं. आमच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला सिनेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. बोल. हॅपी दिवाळी. त्रिशा, सगळ्यांना सांग आमचा सिनेमा बघायला नक्की या. आमचा सिनेमा बघायला नक्की या. थँक्यू. 31 ऑक्टोबरला. सिनेमाचं नाव पण सांगून टाकतो. पुन्हा शिवाजी राजे भोसले. आणि पुन्हा शिवाजी राजे भोसलेच्या आमच्या संपूर्ण टीमकडनं महाराष्ट्राबाहेरच्या सगळ्या जनतेला, प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.